येऊरच्या कथित टीडीआर घोटाळ्यामध्ये अनेक उच्चपदस्थांचा सहभाग. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार घेत गणेश नाईकांचा हल्लाबोल. सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्याचा इशारा. स्वतःला खासदारकी, मुलाला आमदारकी. सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा? शिवसेना नेते रामदास कदम यांचा खोचक टोला. भोंदू खराचा संदर्भ देत कदमांकडून शंकाही उपस्थित. नारायण राणेंचे नाव खासदारकीसाठी सुचवल्यानं मला मंत्रिपद नाही. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचं वक्तव्य. राणेंचं नाव सुचवल्यानं धमक्या आल्याचाही दावा. उमराजे निंबाळकर आपलेच होते, त्यांच्यावर टीका करणार नाही. मातोश्रीवरील धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,65,00,000वर. हजारो अपात्र बहिणींकडून बेकायदेशीरपणे पैशांचा लाभ. अपात्र महिलांकडून वसुली करण्याची यंत्रणा अद्याप ठप्प. आरटीआयमधून माहिती समोर. मुख्यमंत्री काका आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या. रस्ता दुरुस्तीसाठी भिवंडीतल्या चिमुकली यांची फडणवीसांना हाक. 35 ते 40 गावांना जोडणारा टेंभुर्ली खारबाव रस्ता खड्डेमय. विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास. मीरा भाईंदर आणि वसई विरार शहर आता मेट्रोनं जोडलं जाणार. मंत्रिमंडळाची मेट्रो प्रकल्पाला मंजुरी. 5 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील निवळीसह लांजा उड्डाणपूल आठवडाभरामध्ये होणार खुला. दोन्ही पुलांची कामं अंतिम टप्प्यात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. महागाई भत्ता 58%वरून 60%. जानेवारी ते जुलैपर्यंतची वाढीव थकबाकी ऑगस्टमध्ये मिळणार. आजची तरुण पिढी कुणाचंही ऐकत नाही. तरुणाईला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं जेन्सेनबाबत वक्तव्य. पाटण्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात विधान भवनावर मोर्चा. आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा. 25 जुलैच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप. पनवेल महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयामध्ये बेड, सोफा, वॉशिंग मशीन, किचनही. शौचालयाच्या खोलीत संसार थाटला. हे नेमकं सार्वजनिक शौचालय की वनरूम किचन? प्रश्न. पुण्यामध्ये भाडेकरूंनी माहिती लपवल्यानं कारवाई. पुण्यामध्ये शेकडो घरमालकांवर थेट गुन्हा दाखल. आंबेगाव, शिवाजीनगर, वाघोलीमध्ये पोलिसांची कारवाई. 150हून अधिक घरमालकांवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये भोंदू तरुणाकडून एका तरुणीचा विनयभंग. नकारात्मक ऊर्जा घालवण्याच्या नावाखाली गैरकृत्य. भोंदू दिव्य जितेंद्र परमारला पोलिसांकडून अटक. जुन्नरमधली घटना अत्यंत दुर्दैवी. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या. खासदार अमोल कोल्हेंची मागणी. वाशिमच्या मालेगावमध्ये प्रेमीयुगलाची आत्महत्या. आंतरजातीय विवाहाला विरोध असल्यानं आत्महत्या. तलावात उडी घेत उचललं टोकाचं पाऊल. अमरावतीतील आदिवासी आश्रमशाळेतील मृत्यू प्रकरण. शाळा प्रशासन मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त. शाळा प्रशासनानं औषधोपचार न केल्याचा आरोप.